आपल्या मंडळाच्या द्वारा त्यांचा सत्कार झालेला आहे। विषय आपला चालला होता, आठव्याची तयारी झाली, स्वर्गातल्या देवांनी स्वागत गान केलं। आठव्याच्या स्वागतासाठी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे। स्वागत गान झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान प्रकट झाले। परिणामता वसुदेवांच्या ठिकाणी असलेली बंधनं, वसुदेवांच्या ठिकाणी असलेली बंधनं आदरणीय वासुदेव महाराज आगमन झाल्याच्या नंतर निवृत्त झालेली आहे आणि बंधनं नाहीशी झाल्याच्या नंतर उचलीला कमळापती पायीची बंधने गडती। बंधनं नाहीशी झाली ना, मी सांगितलं ना तुम्हाला, बंधनं नाहीशी व्हावी म्हणून देवाकडे जाणारी मंडळी आहे संसारातली। पण मी म्हणतो बंधनं असताना सुद्धा देवाकडे जाणं हे विशेष आहे। नाहीशी व्हावी यासाठी जाऊ नये म्हणून तुम्हाला सांगितलं। अरे मुक्ती मिळाली नाही मिळाली काय हरकत नाही, भक्ती तुझी करणार। मेवा मिळाला नाही मिळाला सेवा तुझी करणार जीवनामध्ये। अरे एक भजन आहे ना, माझी या बोबडी या बोला चित्त द्यावे बा। माणसाचा भगवान स्वर पाहत नाही, माणसाचा भगवान भाव पाहतो। तुम्ही देवाला उचललं ना, देवाला जवळ केलं ना, भाई भगवान कहते आप एक कदम मेरी ओर बढ़ाओ तो मैं तुम्हारे लिए 10 कदम ना बढ़ाऊं, तो कहना भगवान के लिए एक कदम बढ़ाओ। वसुदेव जी ने भगवान को अपने सिर के ऊपर उठाया, बंधन नष्ट हुई, जमुना महारानी तक प्रवासित हुए और जमुना महारानी कलरव करके प्रवाहित हो रही थी। महारानी ने भी सोचा कि बाल्य अवस्था में हमारे पतिदेव कैसे दर्शन देंगे, दर्शन के लिए उताविल हो गए। मेरे प्रभु ने जमुना महारानी के ऊपर लत्था प्रहार करी, मार्ग प्राप्त हुआ। भाई हुआ क्या, जैसे ही गोकुल में प्रवेश किया सुमद यशोदा महारानी मूर्छित अवस्था में पड़ी है, बगल में नन्ना सा लाला किलकारियां भर रहा है। वसुदेव जी आए, लाला को रखे, लाली को उठा ले, बगल में लाला रख दिया। रडे माया करे आकांत नामा म्हणे उठले दूत। इकडची व्यवस्था कंसाने त्या ठिकाणी मारणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी अष्टभुजा देवीचं स्वरूप पाहिलं। सांगितलं कंसा तुला मारण्यासाठी जन्माला आलाय, तुझा लागी वधी उपजला मजाधी। मी सांगत असतो आवर्जून, आपल्या गर्भामध्ये जर स्त्री भ्रूण असेल, मुलीचा गर्भ असेल, तर त्याला जन्माला येऊ द्या। घोटाळा काय होतो सांगू तुम्हाला। प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी मुलगा जन्माला यावा, मुलगा जन्माला यावा। मुलीचा गर्भ पाळतात आणि मुलाचा गर्भ ठेवतात। पंथी विझवली दिवा यावा, दिवा यावा म्हणून पंथी विझवली, परिणाम असा झाला पंथ्यासनी कमी आणि दिवासनी जास्ती। आता दिवा राहिले अधिक आणि पंथ्याने मग टाया नाही। दखा महाराज कधी भेटी दे तुना दिवा घरमात शिलगाव करणार, त्याला पर्याय राहिला नाही। कार्यकारण संबंध आपला आहे, आपण चुकीचं वागलो। आणि भागवत शास्त्रामध्ये 28 नरकाचं वर्णन करताना सांगतायत, जी स्त्री आपल्या गर्भामध्ये स्त्री भ्रूण हत्या करते त्या स्त्रीला रवरव नावाचा नरक प्राप्त होतो आणि ती स्त्री पुढच्या जन्मामध्ये वांज म्हणून जन्माला येते। म्हणून कशाला मारतात, घेऊ द्या ना जन्म, काय वाईट आहे। मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी, बरं का। आणि भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात। कोणाच्या घरी मुलगी जन्माला येत नाही, भाग्यवान लोकांच्या घरी। अहो मुलासाठी कितीही करा, तो वरतीन म्हणे काय कर मन बापनी, मुलीसाठी थोडंसंही करा तरी ती बापाच्या विरोधात जाणार नाही। माहेरवासिनी जेव्हा सासर वासामध्ये गेल्याच्या नंतर भांडण होते ना, तर भांडण होत असताना जर माहेरच्या लोकांचं नाव जर त्या सासरवाल्यांनी घेतलं तर डोक्याचा बदर कमरेला खोचते, सांगते खबरदार माले काय बोलणं ते बोला, पण मना माय बापनं नाव मजमा लिहू ऐकून सांगत पोर पोर। आणि यानं नाही तसं, यानं लगीन जमू दे आऊ सांगा मन बापल्या काय अक्कल हो बाबर। सुरुवात अशी आहे, त्याच्यापेक्षा मुलगी होते ना जन्म। भाई कहते हैं ना, जो पैदा हुआ वो अपने कर्म के साथ पैदा हुआ। दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। कंस को कहा देखो मुझे मार रहे हो, तुम्हें मारने वाला पैदा हो गया। कहा आइए गोकुल में प्रवेश करते। भाई नंद बाबा के घर, बाबा 90 साल के बूढ़ा है गए, पर छोरो छापटो भयो ना है, सो बाबा है गए परेशान। एक दिन गली से संत मंडली गुजर रही थी, सो बाबा ने दौड़ लगाई, जैसे चरण पखारे प्रणाम किए, सो संत मंडली ने आशीर्वाद दे दिया, बाबा पुत्रवान भव।
बाबा ने कह रहे कि महाराज 90 साल की उम्र हैगी, अभी तक कछु भयो ना है, आगे भयगो कि नहीं भयगो पतो ना है, मुंह से आशीर्वाद निकाल लो। बोले बाबा ये संतों का आशीर्वाद है, तेरे घर में लाला को जन्म है जाएगा। भाई साहब ये जो हिंदी है ना, ये हिंदी ना है, ये ब्रजवासी है, हमारे ठाकुर जी की भाषा है। हाँ। हमारी हिंदी है हेलपटिया खाती है, ये हिंदी ना है, ये ब्रजवासियों की भाषा। जो प्रेम से पाओ, प्रेम से सुनो, श्रवण करते हुए आनंद आएगा, ध्यान से सुनेगा। जैसे ही महाराज बाबा ने कह दिए महाराज का करे 90 साल की उम्र हैगी, अभी तक छोरो छापटो भयो ना है, तो आशीर्वाद काहे दे दियो। बोले महाराज ये संतों का आशीर्वाद है, तेरे घर में लाला को जन्म है जाएगो, का करना पड़ेगो। बोले कछु ना, गोपाल संतान मंत्र का यज्ञ आरंभ कर दो, सो तुम्हारे घर में लाला को जन्म है जाएगो। बढ़िया से यज्ञ आरंभ हुआ और संत मंडली की कृपा आशीर्वाद से यशोदा महारानी को महालाभ प्राप्त है गयो। समय निकट आने लग गया। भाई नंदा बाबा ने सोचा यशोदा की सेवा करने के लिए तो कोई चाहिए, और शास्त्र ऐसा कहता है कि अपनी भाभी के आपातकाल में जो सेवा करे उसका नाम ननद है, वही सुनंदा। दौड़ लगाई, अरे ओ बहन सुनंदा सुनती हो? बोले कहा है वो भैया? बोले कछु ना बहना, सामान लपेट ले और घर जल्दी चल। बोले कहा है वो बताओगे ना? अरे बहना तू बुआ बन बेवारी है, जल्दी सामान उठा। जैसे सामान उठाई भैया के साथ दौड़ लगाई, बधाइयां देती जाई, बढ़िया से सेवा करे, चमचमाते वस्त्र पहनाए, बढ़िया से भोजन खिलाए, हर रोज नित्य रात्रि जाए, ताके झाके निहारे, यशोदा महारानी की बढ़िया सेवा करे। लेकिन महाराज उस रात्रि गई नहीं जिस रात्रि वसुदेव जी आए, लाला को छोड़े लाली को ले गए। रात्रि के 2 बजे ढाम से आंखें खुली, जैसे आंखें मुंदी मुंदी सी उठ खड़ी हुई, कहने लगी हाय दैया आज तो मैं भाभी की कक्षा में गई ना। जैसे गई आंखें मुंदी मुंदी सी, कबाड़ के झरोके से झांक के जैसे देखा तो नन्ना सा लाला किलकारिया भर रहा है। यशोदा महारानी मूर्छित अवस्था में पड़ी है। मेरे प्रभु की आभा प्रभा शोभा देखी, नीलवर्ण श्याम कोमल प्रभु को देखते ही गदगद हो गई और चीख पड़ी, हाय गो है गयो। अब है गो कहे ब्रजवासी। बोले कहा है गो दौड़ लगाई। सो बहना ने मुंह पे हाथ रखा और कहा कछु ना भयो। अरे अभी तो कह रही है गो अब कह रही कछु ना भयो। पहले बताओ बाबा कहा है? बोले किसी ने बताई दी, बाबा हाथ में माला लिए जाप करे। माला वाला छोड़ दे बाबा, मोहे तिजोरी की चाबी चाहिए। कहा है वो बताओगी ना है? अरे बाबा तिजोरी की चाबी मुझे दे दे। बाबा ने तिजोरी की चाबी हाथ में थमाई और कही, अरे बहना जल्दी बता, मेरे दिल की धड़कन तेज हरी कहा है वो। तो बाबा ने कहा बता। बहना ने कहा सुनो, तुम्हारे कान जरा मेरे मुंह के पास ले आओ। जैसे ही बाबा ने कान दिए सो बहना ने आवाज लगाई, कानों में कहा, अरे बाबा तेरे घर में लाला को जन्म है गयो, बोल नंद के लाल की। अरे सभी से निवेदन है, अपने दोनों कर ऊपर करे, दोनों हाथ ऊपर करे, प्रेम से ताली बजाते हुए बोल नंद के लाल की। ओ नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद भयो जय कन्हैया लाल, हे नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। हाथी दिनो घोड़ा दिनो दिनो पाल की, हाथी दिनो घोड़ा दिनो घोड़ा दिनो पाल की। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद भयो जय कन्हैया लाल की। कौन दिनो घोड़ा कौन दिनो पाल की, कौन दिनो घोड़ा कौन दिनो पाल की। घोड़न को घोड़ा दिनो बूढ़न को पाल की, घोड़न को पाल की। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल की, हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल की। लाल की जय। भाई भगवान का जन्म महोत्सव होता है तो ब्रजवासी को ही आनंद आता है। आप ब्रजवासी ना है इसलिए ना नाचे। वृंदावन में जब जैसे भगवान का जन्म महोत्सव हो जाए ना तो बैठते नहीं, खडे हो जाते। देवाचा जन्म झाला तर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे आपण। हा नंद घर आनंद, ब्रजवासी नाचने लगे।
ओ हाथी दिनो घोड़ा दिनो र दिनो पालकी। और जैसे ही महाराज बाबा नाचने लगे, झूमने लगे, बधाई हो ब्रजवासी बधाइयां देने लगे, सो एक नन्हा सा लाला झूमते हुए आया। बोले बाबा बधाई हो, तेरे घर में लाला को जन्म है गो? बोले हाँ महाराज, जिंदगी की कृपा आशीर्वाद से घर में लाला को जन्म है गो, पर लाला को मोहड़ो देखो ना है। कैसे भयो, अच्छो है या बुरो, हमने देखो ही ना। बोले बाबा लाला को मोहड़ो देखनो हो तो सजे धजे के जानो पड़ेगो। बाबा कहने लगे 90 साल की उम्र हैगी, मैं झुकूंगा नहीं। अब जैसे ही 90 साल की उम्र हैगी ना महाराज, अब कहा सजनो और कहा धजनो। बोले महाराज सजाएगा कौन? सो एक नन्ना सा लाला समीप आया। लाला ने कहा मैं सजाऊं? बोले हाँ हाँ सजाई दो। जो बढ़िया से चमचमाती धोती पहने, ध्यान से सुनिए, चमचमाती धोती पहने, चमचमाती बगलबंदी, गले में मोतियों की माला डाल दी, कानन में कुंडल धराए, माथे पे पगड़ी धराए, माथा पे थापन थवा, चंदन लगाए, मुंह में पान दबाए, मुछन को इत्र लगाए, आखन में काजल, हाथन में कड़े धराए और बढ़िया से श्रृंगार कर दिए। और कह दिया बाबा है वो तुम्हारो श्रृंगार। बाबा ने कही लाला सच बता मैं कैसे लग रहा है? जैसे ही पूछी महाराज तो लाला ने कही बाबा ऐसे लग रहे जैसे तुम्हारो आज भी अब भयो हो। अब जैसे बाबा गदगद है गए, आगे गए, कुछ गोपियां महाराज नृत्य कर रही थी, बाबा ने भी बढ़िया से नृत्य किया। त्रिताल के माध्यम से सभी ने करतल ध्वनि बजानी, ताली सेवा करते हुए आवाज आनी चाहिए। अब जैसे ही महाराज बढ़िया नृत्य कर रहे बाबा, अब नृत्य करते समय किसी की नजर लग ना जाए तो कोने में पड़ी दधी की मटकी ताड़ी वालवा ताड़ी ताड़ी ताड़ी। और जैसे बढ़िया नृत्य करे तो कोने में पड़ी दधी की मटकी उठाई और खामोशी छा गई। क्या हुआ क्या पता है? कोने में पड़ी दधी की मटकी उठाई, सो बाबा के सिर पे ओढ़ल दी। बाबा ने कहने लगे कहा कहने लो सब कियो धरायो पानी में मिलाई दियो। बोले बाबा तो है बात की खबर ना है। यदि 90 साल की उम्र में बेटा भयो सो दधी से स्नान करने के पश्चात ही लाला को मोड़ो देखो। जैसे बाबा आगे गए पलने में लाला झूला झूले और बड़े भाव से महामणा होके बाबा कहने लगे ओ मेरो लाला झूले पलना निक धीरे झोटा दे। मेरो लाला झूले पलना निक धीरे झोटा दे जो। दिन तक दिन तक दिन नारी होले जो करे जो। मेरो लाला झूले मेरो लाला झूले पलना झोंका दे जो। लाला झूले पलना झोंका दे दो। लाला झूले पलना झोंका दे दो। बाबा ने झोटा देना है, जरा होले होले देना है। अब आनंद भी इतना हो रहा था, ब्रजवासी दौड़ रहे झूम रहे, हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी। भाई जो घोड़ा भगा सके उन्हें घोड़ा दे दिया, जो पालकी भगा सके उन्हें पालकी दे दी, जो खाने में जिसके मुंह में दांत है उसे लड्डू बेड़ा दिया, जिसके मुंह में दांत नहीं उसे लापसी दी। आनंद इतना चल रहा था। एवढा आनंद तिकडे चालला असेल तर काय महाराष्ट्र गवळणी थांबतील का? नाही ना। गौडन माती गौडनीला, गौडन माती गौडनीला, हो गौडन माती गौडनीला, गौडन माती गौडनीला, गौडन माती गौडनीला, गौडनीला, गौडन माती गौडनीला, हो गौडन माती गौडनीला, गौडनीला,
गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद झाला ना महाराज. मुलगा जन्माला आला, सर्व धावायला लागल्या. गुढ्या तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तो भगवान नंदाच्या घरी आला म्हणून म्हणे यशोदेसी माता. नंद बाबाच्या घरी जन्माला आला. इकडे आनंद महोत्सव चालला, इकडे महाराज दरबार भरला. दरबारामध्ये विचारलंय माझा शत्रू जन्माला आला, आकाशवाणी झाली, करायचं काय? दरबारामध्ये एक बाई उभी राहिली, नाव तिचं पूतना. पूतना म्हणली दादा हम है तो क्या गम है, डरो नहीं करो. बोले बहना हाँ हाँ हम आई डू इट, मैं मार दूंगी. ताई तुमची तब्येत बघा कशी आहे. हे अगडबम नगारा बघा म्हणे तुमची तब्येतीवर जाऊ नका, आम्ही कार्यक्रम उरकवणार. सजली ना महाराज. लगा के गजरा पहन के साड़ी चाल चले मतवाले. गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. लगा के गजरा पहन के साड़ी चाल चले मतवाली. गोकुल में आ गई पूतना, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. ओ मेरी पूतना, कंसेन प्रहिता घोराम पूतना बाल घातिनी सा मंचला मिती प्रभाशिनी वदती. अरे का पोहोचली ना महाराज. ज्या ज्या ठिकाणी 3 महिन्याच्या आत बालक जन्माला आले त्या सर्व बालकांना त्या ठिकाणी मारायला लागली. यशोदा मातेच्या घरी आली, आवाज दिला यशोदे बाहेर ये. यशोदा माता बाहेर आली. नावच ना यशोदा, यशम ददाती ती यशोदा, जी प्रत्येकाला यश प्रदान करते, तिचं नाव यशोदा आहे. यशोदा माता बाहेर आली आणि सांगितलं म्हणे बाळ झोपलाय, हळू बोल. तेवढ्यात देव रडायला लागले. म्हणे का ग पोरगा रडतोय, तू म्हणतो झोपलाय? म्हणे काय सांगू, देवाने म्हणावं आई मी जपा काढाल नाही, मी काटा काढालेले. बोनीन गिराय घेऊ दे पुढे. आली पूतना, देवाला उचललं. देवाने डोळे बंद केली. भागवतात अनेक कारण सांगत नाही, चालतो पुढे. पूतनेला त्या ठिकाणी मारण्यात आलं. शकटासूर मारला, तृणाव्रत मारला आणि महाराज देव रांगायला लागले. कसे? तळवे तळहात, तळहात टेकीता. तळवे तळहात, तळहात टेकीता. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे हात, तळहात टेकीता. तळवे तळहात, तळहात टेकीता. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान रांगायला लागले. तळवे तळहात, तळहात टेकीत. डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. ओ याने शिंके वो तोडिले, याने कवाड उघडविले. दया दुधाचे भक्षिले, ओलांडिले ताकाते. तळवे तळहात.
भगवान हांबागरे रांगायला लागला हो गुडघ्याने. हा. मी सांगतो ना, डाव्या गुडघ्याने जो पुढे सरकेल तो आग गाऊन निघेल आणि उजव्या गुडघ्याने पुढे सरकेल तो जड भरत राजा. जडे खाई तडील तू सरकाव असं त्याचं चरित्र पराक्रम. आणि तो भगवान रांगतोय म्हणून त्याला संत म्हणतात ना. हो सकस देवाचा देव ठकळा देव एका पायाने लंगडा. 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 देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. देव एका पायाने लंगडा. सकस देवाचा देव ठकळा 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 देव एका पायाने लंगडा. क्या बात है राधे. हो पावड्या घरी जातो काही दूध खातो. काही दूध खातो. पावड्या घरी जातो काही दूध खातो. घरी जातो काही दूध खातो. दया दुधाचा रबड करी दया दुधाचा रबड. सकस देवाचा देव ठकळा देव एका पायाने लंगडा. सकस देवाचा देव ठकळा देव एका पायाने लंगडा. भगवान रांगायला लागले. रांगता रंगणी चोरी तलोणी रांगायला लागले. चोऱ्या करायला लागले. आणि चोऱ्या करत असताना भगवान परिणाम दहा मंडळ स्थापन झालाय. मंडळामध्ये बालगोपाल चौरी मित्र मंडळ मंडळाचे अध्यक्ष भगवान कृष्ण झाले. पेंद्या सुदामा वर्ज्या वाकड्या मधुमंगल सर्व एकत्रित झाले आणि निघाली दिंडी. ज्ञानबा तुकाराम कुठे यमाची गया शोर सारी नगरी रे. नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. गया शोर सारी नगरी में सारी नगरी में. आया बिरज का बाका संभाल तेरी नगरी रे. आला रे आला जरावती संभाल ब्रिजवाला. आला रे आला जरावती संभाल ब्रिजवाला.
असं वाटत नाही मी कीर्तन करतो, मला भागवत करल्याची फिलिंग जाणवते. आहे का? आनंद झाला सर्व. हो. मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी. त्या ठिकाणी भगवान चोऱ्या करायला लागले. पेंद्या सुदामा वरद्या वाकड्या मधुमंगल एकत्रित आल्या, चोऱ्या सुरू झाल्या. अहो ह्या मिळवणी गवडणी आल्या नंदाच्या अंगणी, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काजा. आवरी आवरी आपुला काढा नासिल्या मुच्या. बाई तुझ्या पोराला सांग, आमच्या घरामध्ये सुना आहे, कधी येतो काय येतो त्रास देतो. यशोदा माता म्हणे माझा पोरगा तसा नाही. बाळ सगुण गुणाचं ताण, बाळ दिसतय गोजिरवाण. काय सांगता गाराणे गा गोकुळच्या नारी, सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. हो तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12. यशोदा माता म्हणे चांगलं नाही, माझा पोरगा चांगला आहे, तुम्हीच चांगले नाही, तुम्ही 12 घरच्या 12. तेवढ्यात एक पुढे आली, सांगायला लागली. दुसरी आली धावत, याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताणा, ओठवर सोसू धिंगाणा. म्हणे बाई काय झालं. म्हणे काय झालं काय, हा आमच्या घरी येतो, मुलगी पाहत नाही, सोन पाहत नाही, म्हातारी पाहत नाही, कोतारी पाहत नाही, दही दूध खातो, जाऊ दे खाऊ दे. पण जो घरमा बटेल तिकाना त्यांना पाठवर उडी मारच म्हणे. एखादी दल्लील चमक बराय की ती उपाडी काय करी, असं चुकीचं आहे. म्हणे उडी मारतो जाऊ दे. अहो घरात येतो कोणीच पाहत नाही, पप्पिलीन पैदाच म्हणे. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात, प्रमाण आहे. भगवंताच्या अशा खोड्या त्या ठिकाणी सांगायला लागल्या. यशोदे म्हणे हा ठीक आहे ना ग, तो लहान आहे, त्याने मुका घेतला काय आणि त्याचा मुका घेतला का काय फरक पडणार आहे. एखादा दल्ला असं कुठे चालतं का, लहान आहे, निष्काम निराळा, लावी गोपिकासी निष्काम आहे, त्याला काय त्या ठिकाणी. तेवढ्यामध्ये एक आली म्हणे बाई तुझा काना तुला गोड वाटे पण चांगलं नाही म्हणे, काय झालं. तिसरी आली धावून, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहींची गाठ देऊनी बांधून निघून गेला म्हणे तो. आणि मग तुला बाई समज म्हणे मी सकाळी पाणी भरायला उठलो, म्हणे येणी झटका बसना. मी त्याला सांग येणी ओढू नका, त्या म्हणे अय मी तुम्ही येणी वळत नाही, पण तू म्हणे दाढी का वळायची. आनंद मोठा झाला, दरादरी मग टवटी घेऊन वाढत गेलं. ते म्हणले आता काय सांगू तुझ्या पोराला सांग. यशोदा माता म्हणे हा खोटं नाटक बोलू नका, आता तुम्ही साऱ्या जणी सांगा गे मला कोणी नका ना आळ घेऊ बाळावर, माझ्या पोरावर आळ घेऊ नका. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ आळ असा. नका गसयानो नका गसयानो नका गसयानो नका गसयानो नका घेऊ आळ असा. नका गसयानो नका गसयानो नका घेऊ आळ असा. कोणी म्हणावा घागर आमची फोडली, अरे कुणी म्हणावा वाट आमची मोडली, हो कुणी म्हणावा वाट आमची मोडली, कुणी म्हणावा घागर आमची फोडली. नका गसयानो नका गसयानो
मिनिटं कमी तरी पोऱ्यांना नावे सांगणार नाही. बरं का असं नका करू म्हणले यशोदा माता म्हणे काय हरकत नाही, पण ऐका ना माझा पोरगा तसा नाही. कोण म्हणतं घागर फोडली, कोण म्हणतं वाट मोडली. तेवढ्यात एक गवडण आली म्हणे यशोदा मी खरं सांगू तुला, आता ती गवडण बरं का ईश्वरभाई, ती 4 फूट, किती फूट म्हणजे काय झाली बुटकी, तब्येतीला चांगली होती म्हणजे डुबरी, आणि तोंडात बोबडी होती. कॉम्बिनेशन गवडण होती का, बुटकी पण डुबरी पण आणि बोबडी पण. ती गवडण म्हणे येत होते तुला ताय थांबू. बरं ती सांगते, ती म्हणे येत होते तुला ताय सांगू. हे काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. ती गवडण म्हणायला लागली दात होते यमुना पाण्याला, वाटेत भेटला सावला, डोईवल टोपी मयूल पुछाची, खांद्यावली कामला. काय झालं म्हणे, तेने माझी केली तवाली, काय केली तवाला. मग मी तेथोनी पलाली, अन पलता पलता घसलून पलली, डोईची घागर फुतली. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. ती गवळण म्हणली पडता पडता घसरून पडली. म्हणे यशोदा माता म्हणे पडली तर पडली, काय झालं का. म्हणे ऐका ना माझे गुलगे फुतले, काय म्हणे ती, माझे गुलगे फुतले, मग मी ललत बसले. अरे तिकलून आले शालंग पाणी, मला पोटासी धरिले. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे. आता काही सांगू नका म्हणे, सर्व कळालं आम्हाला. यशोदा मातेला सांगायला लागले म्हणे यशोदा असं जर तुझ्या पोऱ्याच्या खोड्या असतील तर आम्ही कसं करायचं. हा ऐसा होगा तो कैसा. मग भगवंताने काय केलं सांगू तुम्हाला. भगवंताने काय केलं, त्या गवळणींचा संपर्क तोडला. गवळणींच्या संदर्भात जाऊ नये लागले, बाजूला झाले. गवळणी व्याकुळ झाल्या, गोपी लावी एल्या व्याकुळ झाल्या गवळणी. कृष्ण दिसत नाही ना, व्याकुळ आहे. सुंदर भाव आहे. सामने आओगे याज भी पर्दा होगा, मैंने मोहन को बुलाया है वो आता होगा, मैंने मोहन को बुलाया है वो आता होगा, तुम भी आना, तुम भी आना मेरे घर आज तमाशा होगा, सामने आज भी पर्दा होगा, वो मैंने मोहन को बुलाया है मोहन आता होगा. गवळणी व्याकुळ झाल्या महाराज. कारण भक्ताच्या संदर्भामध्ये भक्ताच्या ठिकाणी असलेला भाव भगवंत जाणतो आणि परिणामतः तुकोबाराय म्हणतात ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. अगदी मोठ्या प्रमाणे हाताने टाळी मुखाने चिंतन करूया, देवाचं भजन करू आणि उरलेल्या 15 मिनिटांमध्ये कीर्तन सेवा समाप्त करू. 15 मिनिटं नाही 10 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करू.
एकदम मोठ्या प्रमाणे हाताने टाळी मुखाने चिंतन विठोबा रखुमाजी जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाजी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाजी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळ विठोबा रखुमाई 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 टाळी वाजवा टाळी 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा अरे देवाचं भजन करताना टाळी तर वाजवायला पाहिजे भजन तर करायचं नाही हाताने साप नाही घ्या ना ते काय आता टाळी भजन करा मी अगोदरच म्हणलं मोठ्या प्रेमाने हाताने टाळी मुखाने चिंतन करा पण आपलं तशी अरे टाळी पाडो तुम्हारा श्यामनी रे बिजी टाळी ना होय जो तुम्हाला शांती टाळी वाजवा ना आता तरी भजनामध्ये हा टाळी पाडो तुम्हारा श्यामनी रे टाळी ना होय जो टाळी पाडो तुम्हारा श्यामनी रे टाळी ना होय जो करिलो सीतारामणी रे पाथे ना होय जो वातो करिलो सीतारामनी रे वातो ना होय जो टाळी वाजू टाळी वाजवा टाळी मारो राजा रन छोड़ से इन मन माया लगाड़ी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रंग छोड़ते इन मन माया लगाड़ी रे ओ इने मने माया लगाड़ी मारवा 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 इने मने माया लगाड़ी लगाड़ी रे रामानो मित्र मारो राजा रण छोड़ते इने मने माया लगाड़ी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रंग छोड़ते इन मन माया लगाड़ी टाळी वाजवा सर्वांनी जागेवर उभे राहायचं हो द्या जरा हा राहू दे इकडे झाले उभे इकडे राहिले आता जय हो हॅलो हॅलो तारिकानो नाथ मारो राजा रन छोड़ते इने मने माया लगाड़ी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रंग छोड़ते इन मन माया लगाड़ी इने मने माया लगाड़ी मारवाला मने माया लगाड़ मारे माया इने मने माया लगाड़ी रे रामानो मित्र मारो राजा रण छोड़ते इने मने माया लगाड़ी रे द्वारिकानो नाथ मारो राजा रन छोड़ते इन मन माया लगाड़ी रे हरि बोल हॅलो हॅलो बोल बाके बिहारी लाल की टाड़ी पाड़ो तुम्हारा सामनी रे विधि भागना होय जो ताड़ी पाड़ो तुम्हारा चामनी रे ताड़ी
पकड़ जो मारो ओ हरिरा हाथ पकड़ जाओ ए आपी दे वाली डाहू तो दर्शन एक जवार दुनिया नु दातार बनी तू केम बने छे कठोर ठाकुर ना ठाकुर तारा बंद दरवाजा को ठाकुर ना ठाकुर तारा बंद दरवाजा को बोलिए बाके बिहारी लाल की बसो 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 एव्हरीबडी सिट डाऊन बसा हा. आणि परिणामाचा आनंद झाला ना हा वा वा परिणाम असा झाला भगवंताने पाहिलं यशोदा मातेजवळ गोपिका त्या ठिकाणी खोड्या सांगायला सुरुवात करतात यशोदा माता म्हणते कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कोणाच्या जाऊ नको आई इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं काय करते चांगलंय म्हणे तू नाही आडे जाऊ नको तडे जाऊ नको तू पहिला लॉकडाऊन करायनी म्हणे त्याला काय नाही रे बाबा व्हेरियंट बदलत चालले जरा काळजी घे म्हणजे बाकी झालं मग जाऊ कुठे हा छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो बदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे गोल छोटो सा मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटा सा मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटा सा मेरो मदन गोपाल सर्व गेले ना महाराज हो गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोगडी आणि राणामध्ये गेल्याच्या नंतर खेळ सुरू झाला होतो तू हामामा चेंडू फडी लगोरी नाना परी खेळ खेळ यमुना तिरी भगवंताने अनेक खेळ खेळायला सुरुवात केली त्याच्यामध्ये हो खेडे भवरा खेळ बवरा बाई खेळ बवरा खेळ बवरा बाई खेळ बवरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा हा खेळ बवरा बाई खेळ बवरा खेळ बवरा बाई खेळ बवरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा खेळ बाबरा बाई खेळ बाबरा हो या राधिकेचा नवरा हो हा या थांबा म्हणले हो खेळ खेळू नका हे अबक तू बक ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तू बक ती बक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक तू भगती भगवा त्रिगुण खेळ मांडू अबक तू भगती भगवा त्रिगुण खेळ मांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू म्हणा सर्वांनी हा अब बाबा जोरात होऊ द्या अब दुबा तिबा अबक तू बक त्रिगुण खेळ मांडे अबक तू बकती बक त्रिगुण खेळ मांडे अबक तू भगती भगवा त्रिगुण खेळ मांडू अबक तू भगती भगवा त्रिगुण खेळ मांडू ओ भिवू नको गांडू आता खेळ विटी दांडू भिवू नको गांडू आता खेळ विटी दांडू अबक तू बकती बक अबक तू बकती बक पोरा त्रिगुण खेळ मा देवा देवा
खेळायला इंटरेस्ट नाही राहिला आता, खेळ खेळणार खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. म्हणले देवा काय करू आता. म्हणले मग असं करा, सर्वांनी शोधा एकत्रित करा. पाहिल्या माझी आहे तैसी पाहे, नाही तरी आपल्या घरात आहे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण बहीण बंधू चलतात कृष्ण माझा. सर्वच सर्वच देवा तूच आहे ना, बाकी दुसरं कोण आहे. म्हणतात ना मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. देवा आमच्या शिवऱ्या तो एकत्रित कर. आणि एकत्रित देवाने केल्या. आणि जो काळा वाळवंटामध्ये, यमुनेच्या वाळवंटामध्ये केला, तो पंढरीच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संतांनी केला. ज्या संतांनी केला त्या संतांमध्ये तू उभा राहणार. तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसी लावी प्रीत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जाए. सुनते तेरी रहमती, दिन रात बरसती है, दिन रात बरसती है. एक बूंद जो मिल जाए, दिल की कली खिल जाए, सच कहता हूँ राधे तकदीर बदल जा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो, श्रीगुरूंच्या चरणी समर्पित करतो. या कीर्तनासाठी या मंडळाच्या द्वारा आदरणीय सचिन महाराजांच्या द्वारा संपर्क झाला, पुन्हा येण्याचा योग आला. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आदरणीय संध्याताई असतील, नंतर आलेले सर्व गुणीजन, 7 दिवसापासून आलेले गुणीजन, अगदी सर्वांचं अतिप्रेमाच्या माध्यमाने आज सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्या संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेतील विद्यार्थी मंडळी, सुंदर असं मृदंग वादक म्हणजे कृष्ण महाराज या ठिकाणी आहे, ज्यांच्या मुखारविंदाच्या द्वारा कर्मयोगी 2 मध्ये श्रीमद देवी भागवत महापुराण चालू आहे. त्या आदरणीय वासुदेवजी महाराज महाराष्ट्री पण या ठिकाणी उपस्थित झाले. आमचे परमादरणीय जिभाऊ महाराज असतील, हेमंत महाराज असतील, कल्पेश महाराज असतील, अतुल महाराज आहे, संदीप महाराज आहे, मनोज महाराज आहे, तुमचे ज्ञानू माऊली आहे, सर्वच महाराज आहेत ना. त्याच्यात काय शंका आहे का. जंगया माया तो महाराज आहे काय, तुम्ही महाराज आहे, मी महाराज, सर्वच महाराज आहे. सुंदर असं साऊंड सिस्टीम गोड. पुन्हा एकदा साऊंड सिस्टीमसाठी टाळ्या वाजवल्या तर खूप बरं होईल, कारण चांगल्याला चांगलं म्हणायची माझी प्रवृत्ती आहे. माझं असं आहे, फेस टू फेस चांगलं असेल तर यस, वाईट असेल तर तोंडावर नो, विषय संपून जातो. हां, आणि माझी वैयक्तिक आहे, माणसाने तोंड चोपड्यापणा करून जे असेल ते तोंडावर, चांगलं असलं तरी ते स्वीकारणीय असावं, वाईट असलं तरी ते स्वीकारणीय असावं. पण सर्वच मंडळी या ठिकाणी गोळ आहेत, म्हणून तुम्हाला सर्वांच्या चरणी अभिवादन करतो. ज्यांच्याद्वारा याची मानपद सेवा ज्यांनी स्वीकारली त्यांचे अभिवादन. उपस्थित माझे सर्व टाळकरी गुणीजन सर्वांचं या ठिकाणी वाङ्मयीन पुष्पाच्या द्वारा आभार व्यक्त करतो. वाणीचा निरोप घेतो. पुढील सूचना अगदी 5 मिनिटात होऊ द्या. आवरून पहिले हंडीचा अभंग होईल. कोण फोडणार आहे? बोली लागेल का? चलो आओ.